श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात पितृपक्षाचे विशेष महत्त्व आहे. पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात. यंदा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून म्हणजेच 7 सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे. तर पितृपक्ष अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अमावास्येपर्यंत असेल, म्हणजेच 21 सप्टेंबरला समाप्त होणार आहे. या दिवशी सर्व पितृ अमावास्या असणार आहे. ब्रह्मपुराणानुसार मनुष्याने पूर्वजांची पूजा केली पाहिजे आणि त्यांना तर्पण केले पाहिजे. श्राद्धाद्वारे पूर्वजांचे ऋण फेडले जाते. पितृपक्षात श्राद्ध केल्याने पूर्वज आनंदी राहतात. पितृपक्षात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण किंवा पिंडदान केले जाते. पितृपक्षात मृत्यूच्या तारखेनुसार श्राद्ध केले जाते. जर मृत व्यक्तीची मृत्यूची तारीख माहिती नसेल तर अशा परिस्थितीत अमावास्येला म्हणजे सर्व पितृ अमावास्येला श्राद्ध हे केले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार जर पूर्वज आनंदी असतील तर जीवनात समृद्धी आणि संपत्ती येते. पण जर पूर्वज रागावले तर त्या व्यक्तीचे जीवन अडचणींनी भरलेले असते. पितृपक्षात दररोज तर्पण करावे, परंतु ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांना तर्पणाचा नियम लागू होत नाही. ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांनी दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि त्यांच्या पूर्वजांचे आणि आवडत्या देवतांचे ध्यान करावे. जर आई वडील हयात नसतील किंवा दोघांपैकी एक हयात नसेल तर त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यावे. तर्पण नेहमी पाण्यातून दूध आणि तीळ मिसळून करावे. पितृपक्षात गायीसाठी चारा किंवा अन्न तयार करावं. पहिली भाकरी गायीला खायला द्या. असे केल्याने देवी देवताचा आशीर्वाद मिळतो. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की पितृपक्षात पूर्ण भक्तीने गायीला चारा खाऊ घातल्याने श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ मिळते आणि पितरही संतुष्ट होतात. पितृपक्षात दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने दिवा लावावा. असे मानले जाते की पितृपक्षात पूर्वज दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरील त्यांच्या नातेवाईकांकडे येतात. श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे. इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांना आपल्यासाठी जे काही केले त्याची परतफेड करणे अशक्य असते. त्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय. पूर्वजांमध्ये देवताप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेख गरुड पुराण आणि कठोपनिषद यासारख्या ग्रंथांत आढळून येतो. त्यामुळेच पूर्वजांना प्रसन्न ठेवण्यासाठी, कुटुंबातील सुख शांती समृद्धी कायम राहण्यासाठी आपल्याला आपल्या पितरांच्या नावाने पूजा, सेवा आणि दान हे करायचं आहे. पण पितृपक्षामध्ये आपल्याला काही नियमांचं पालन सुद्धा करायचं आहे आणि म्हणूनच पितृपक्ष संपेपर्यंत या 3 वस्तू आपल्याला चुकूनही कोणालाही द्यायच्या नाहीत. जर कळत नकळत आपल्याकडनं या 3 वस्तू कोणाला दिल्या गेल्या तर त्यामुळे आपल्याला पितृदोष हा लागू शकतो. आणि जर आपल्या जीवनामध्ये पितृदोष असेल तर आपल्या घरामध्ये कधीही माता लक्ष्मी स्थिर राहत नाही. 99% लोकांना या गोष्टीची माहिती नसते आणि अजाणतेपणे त्यांच्याकडनं ह्या चुका ज्या आहेत त्या होत असतात. त्या कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही कोणाला द्यायच्या नाही त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध, नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते. यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात. जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाही त्यांना शाप मिळतो असे मानले जाते, ज्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. पितरांच्या शापामुळे मुलांच्या सुखातही बाधा येते. तसेच पितृपक्षात काही नियमांचं पालन करणं हे अतिशय आवश्यक मानलं जातं. पितृपक्षात सर्वप्रथम आपल्याला पूर्वजांचे स्मरण करावे लागते. जर तुम्ही पितृपक्षात तुमच्या पूर्वजांना तर्पण अर्पण केले तर तुम्हाला या पक्षात ब्रह्मचर्याचे नियमांचं पालन करावे लागेल. पितरांना पिंडदान करताना काळे तीळ, फुले, दूध, कुश गवत पाण्यात मिसळून त्यांना अर्पण करावे. कुश वापरल्याने पितर लवकर तृप्त होतात असे म्हटले जाते.
पितृपक्षात दररोज स्नानाच्या वेळेस पूर्वजांना जल अर्पण करावे, त्यामुळे त्यांच्या आत्म्याला तृप्ती प्राप्त होऊन ते आशीर्वाद देतात. धार्मिक मान्यतानुसार पितृपक्षाच्या सर्व दिवशी पितरांसाठी अन्न ठेवावे. ते अन्न गाय, कावळा, कुत्रा इत्यादींना द्यावे. असे मानले जाते की त्यांच्याद्वारे हे अन्न पूर्वजांपर्यंत पोहोचते. पूर्वजांचे श्राद्ध सकाळी 11:30 ते 2:30 या वेळेत करावे. दुपारी रोहिणी आणि कृतुब मुहूर्त हे श्राद्धासाठी उत्तम मानले जातात. पितृपक्षामध्ये पूर्वजांची देवता अर्यमालाला जल अर्पण करावे. ती आनंदी असते तेव्हा सर्व पूर्वजही आनंदी आणि समाधानी होतात. तसेच पितृपक्षाच्या काळात घरातील वाडवडिलांना किंवा आपल्या पूर्वजांचा आपल्याला अपमान हा करायचा नाही. आपल्या वडीलधारे माणसांना आपल्याला अपशब्द हे बोलायचे नाही आहेत किंवा कोणतेही कठोर वाक्यसुद्धा आपल्याला बोलायचे नाही. जर कळत नकळत आपल्याकडनं ही कृत्य घडलं तर आपल्याला पितृदोष लागू शकतो. पितृपक्षाच्या काळात स्नानाच्या वेळेस तेल लावून मालिश करून स्नान करण्यास मनाई आहे. या काळात कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की मुंडन, लग्न, गृहप्रवेश, नामकरण इत्यादी करू नये. तसेच पितृपक्षाच्या काळात नवीन कपडे खरेदी करून परिधान करणं अशुभ मानले जाते. तसेच पितृपक्षात दररोज सुंदरकांडचा पाठ करावा. यासोबतच पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृपक्षात गीतेच्या 7व्या अध्यायाचं पठण करावं. तसेच पितृपक्षात ब्राह्मणाला अन्न व वस्त्र इत्यादी दान करून श्राद्ध करणं शुभ मानले जाते. ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी या काळात गया, उज्जैन आणि इतर धार्मिक स्थळांवर पिंडदान करावे. तसेच या काळामध्ये केस कापणं, नख कापणं आणि दाढी करणं टाळावे. या काळामध्ये सोने, चांदी खरेदी करणं अशुभ मानलं जातं. तसेच पितृपक्षामध्ये कांदा आणि लसूणचं सेवन हे केलं जात नाही, कारण कांदा आणि लसूण हे तामसी पदार्थामध्ये येतं. जर आपल्याकडनं याचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे आपला राग जो आहे तो वाढत जातो, ज्यामुळे आपल्याकडनं अजाणतेपणे सुद्धा काही चुका ह्या होत असतात. तसेच पितृपक्षाच्या काळामध्ये चुकूनही आपल्याला तामसी पदार्थाचं सेवन हे करायचं नाही. मांस, मच्छी, मटण, मदिराचं किंवा कोणत्याही मादक पदार्थाचं आपल्याला सेवन हे करायचं नाही आहे. तसेच पितृपक्ष लागण्याच्या अगोदरच आपल्याला जे पण पीठ, कणिक जे पण तुम्हाला घरामध्ये वापरायचं आहे ते आणून घ्यायचं आहे. एकदा पितृपक्ष लागलं की आपल्याला पीठ वगैरे आणायचं नाही आहे, कारण ते आपल्या पितरांना समर्पित असतं. तसेच पितृपक्षामध्ये चुकूनही आपल्याला नवीन झाडू हा खरेदी करायचा नाही आहे. जर कळत नकळत आपण पितृपक्षामध्ये झाडू खरेदी करून आपल्या घरी घेऊन आले तर त्यामुळे आपल्याला धनाची हानीही होऊ शकते. आपल्या घरातनं माता लक्ष्मीही काढता पाय करून निघून जाईल. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये चुकूनही आपल्याला मोहरीचं तेल खरेदी करून आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं नाही आहे, कारण मोहरीचं तेल हे शनिग्रहाशी संबंधित आहे. आणि म्हणूनच जर आपण पितृपक्षामध्ये मोहरीचं तेल खरेदी करून आपल्या घरी घेऊन आले तर त्यामुळे शनीचा आपल्यावर अशुभ प्रभाव हा पडत असतो, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होत असतात. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये चुकूनही आपल्याला शिळं अन्न हे खायचं नाही आहे. तसेच काळे चणे, मसूर डाळ, सातू, जिरे, मुळी, काळे मीठ, दुधी भोपळा याचं सेवनसुद्धा आपल्याला टाळायचं आहे. आता जाणून घेऊया त्या 3 कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही पितृपक्षामध्ये कोणाला कितीही आग्रह केला तरीही द्यायचे नाही. त्यामध्ये सगळ्यात पहिले म्हणजे पैसे. पितृपक्षामध्ये आपल्याला चुकूनही कोणाला उसने पैसे द्यायचे नाही आहेत किंवा कोणाकडनं उसने पैसे घ्यायचे नाही आहेत, कारण असं म्हटलं जातं जर आपण पितृपक्षामध्ये उसने पैसे दिले किंवा घेतले तर त्यामुळे आपल्याला धनाची हानीही होऊ शकते. आपल्यावर माता लक्ष्मी रुष्ट होऊन आपल्या घरातनं निघून जाते. आपल्याला कर्ज कधीही फेडण्याचे योग हे जुळून येत नाही. आपल्यावर कर्जाचा डोंगर हा वाढतच जातो. तसेच पितृपक्षामध्ये आपल्याला चुकूनही कोणाला कुशागवत जे असतं ते कोणाला द्यायचं नाही आहे. बऱ्याचदा लोकांकडे श्राद्धविधी असतात, त्यांच्याकडे कुशागवत नाही आहे म्हणून तुमच्याकडे मागायला येतील, तर तुम्ही चुकूनही देऊ नका, कारण पितृपक्षामध्ये कुशागवताला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. तिसरी वस्तू जी आपल्याला चुकूनही पितृपक्षामध्ये कोणालाही द्यायचं नाही ते म्हणजे तांदूळ, कारण तांदूळ हे लक्ष्मी स्वरूप असतात. तसेच पितृपक्षामध्ये आवर्जून आपण आपल्या पूर्वजांना तांदळाची खीर किंवा दही भाताचा नैवेद्य हा ठेवत असतो. म्हणून आपल्याला पितृपक्षामध्ये कोणालाही
तांदूळ हे दान करायचे नाहीत किंवा कोणी कितीही आग्रह केला, शेजारी पाजारी असतील त्यांच्याकडे तांदूळ संपल्यात म्हणून तुमच्याकडे मागायला आले तर चुकूनही तुम्हाला तांदूळ हे कोणाला द्यायचे नाही आहेत. तर हे काही नियम आहेत. त्याचबरोबर या काही वस्तू आहेत ज्या चुकूनही आपल्याला पितृपक्षामध्ये कोणालाही द्यायच्या नाहीत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ह्याची माहिती मिळेल. हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.